भारतामध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या अतिरेकी कारवायांवर प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तान आणि पीओके म्हणजेच पाक व्याप्त काश्मीरमधील 9 अतिरेकी तळांवर भारताने एअर स्ट्राईक केला आहे। न्याय मिळाला, जय हिंद असं म्हणत भारतीय लष्कराने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे जाहीर केले। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावं अशी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची इच्छा होती। भूदल, नौदल, हवाई दल या सर्व आघाड्यांवर गेले काही दिवस वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जात होत्या आणि त्याची परिणिती म्हणून ऑपरेशन सिंदूर अंमलात आणले गेले। बघा, आपण पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यावं अशी इच्छा व्यक्त केली, अतिरेकी हल्ल्याचा निषेध केला आणि भारताने पाकिस्तान सोबत 2 हात केले सुद्धा। अशा परिस्थितीत शत्रूकडून प्रतिहल्ला सुद्धा होऊ शकतो। मग आता आपले सैनिक काय ते बघून घेतील असा जर तुमचा गैरसमज झाला असेल तर थांबा, कारण युद्ध झालंच तर ते फक्त सैनिकांपुरता मर्यादित राहत नाही। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे नागरिकांची। मग या परिस्थितीत सामान्य नागरिकांनी नेमकं काय करायचं, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे सर्वांना कळावं यासाठी देशभरात सर्व नागरिकांसाठी मॉक ड्रिल होणार आहे। आता हे मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शर्वरी तुमचं स्वागत करते आपल्या कल्लाकार चॅनलवर। मॉक ड्रिल म्हणजे काय हो? मॉक ड्रिल म्हणजे सराव, म्हणजे जर खरंच काही आपत्ती आली तर आपण काय करायचं याचा सराव। जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेने त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, काय काळजी घेतली पाहिजे यासाठीची तयारी म्हणजे मॉक ड्रिल। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मॉक ड्रिल मध्ये काय होणार? यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतील। एक म्हणजे सायरन वाजेल आणि दुसरं म्हणजे ब्लॅकआउट होईल। जेव्हा एकदम जोरात सायरन वाजेल तेव्हा शत्रू हल्ला करेल असे सूचित करण्यात येईल। सायरन वाजल्यावर आपण आपल्या घराबाहेर यायचं आणि सुरक्षित ठिकाणी जमायचं। जर तुम्ही प्रवास करत असाल तर आपल्या गाड्या जिथे आहेत ते थांबवायच्या, गाड्यांचे लाईट्स बंद करायचे, कोणतीच गाडी पुढे जाणार नाही, हालचाल करणार नाही। सायरनचा आवाज झाल्यानंतर रेल्वे सुद्धा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थांबवण्यात येईल। मग त्यानंतर काय होईल? ब्लॅकआउट होईल, म्हणजे शहरातील गावातील सगळ्या लाईट्स बंद होतील। कारण चुकून का होईना एक जरी लाईट सुरू असेल तर हवाई हल्ला करणाऱ्या शत्रूला कळेल की इथे मनुष्यवस्ती आहे आणि ते आपल्या शहरावर गावावर बॉम्ब हल्ला करू शकतात। म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या घरातल्या सगळ्या प्रकारच्या लाईट्स बंद ठेवायच्या, अगदी मेणबत्ती सुद्धा पेटवायची नाही। हे सर्व आपण करायचं कारण म्हणजे आपण सगळे सुजाण नागरिक आहोत। म्हणून आपण लक्षात ठेवूया, सायरन वाजला की घराबाहेर यायचं, गाड्या थांबवायच्या आणि लाईट्स बंद करायच्या। आता या मॉक ड्रिल मध्ये काय होणार? नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजेल। नागरिकांना त्यांच्या घरातून किंवा ऑफिसमधून एखादं बंकर किंवा सेफ हाऊसकडे नेलं जाऊ शकतं। रस्त्यांवर कडक बंदोबस्त असताना पोलिसांसोबत इंडियन आर्मीचे जवान देखील दिसतील। या मॉक ड्रिल मध्ये नागरिकांनी पोलीस, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स आणि गव्हर्नमेंटच्या व्हॉलंटियरच्या सूचनांचे पालन करणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये ही मॉक ड्रिल होणार आहे। त्यामध्ये मुंबई, रायगडमधील उरण आणि पालघरमधील तारापूर या शहरांचा समावेश श्रेणी 1 म्हणजेच अति महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये करण्यात आला आहे। यामध्ये सुजाण नागरिक म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे? या मॉक ड्रिलला किंवा युद्धजन्य परिस्थितीला घाबरून न जाता, पॅनिक न होता शांतपणे सामोरे जाणे, आरडाओरड, गोंधळ न करणे, स्वतः बरोबर इतरांच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घेणे, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवणे, लहान मुलं, महिला, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना मदत करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मॉक ड्रिल संदर्भात कोणत्याही समाज माध्यमांवर म्हणजे सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची पोस्ट न करणे। कारण 26/11 मुंबई हल्ल्याच्या वेळी मीडिया कव्हरेजमुळे पाकिस्तानात बसलेल्या अतिरेक्यांना आपल्या हालचालींची माहिती मिळत होती आणि त्याद्वारे ते मुंबईतल्या हल्लेखोरांना सूचना देत होते असं चौकशीमध्ये समोर आलं होतं। त्यामुळे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, आपल्या एका पोस्टमुळे आपल्या हालचालींची, ठिकाणांची, योजनेची माहिती बाहेर पडू नये याची खबरदारी घेणं ही आपली जबाबदारी आहे। आपलं सुंदर शहर सुरक्षित ठेवायला आपली मदत खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। धन्यवाद।